नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक परिसरात 8 महिन्यापूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मिळवलेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि मृतदेह शेतात पुरल्याचे धक्कादायक सत्य समोर आले। रामटेक तुमसर रोडवरील टुरिस्ट ढाब्याचे मालक कैलास ठाकरे यांनी आपल्या नवरगाव शिवारात शेतात एका व्यक्तीचा मृतदेह गुपचूप पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। चौकशी दरम्यान ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज बर्टी आणि धीरज वानखेडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढाब्यावर काम करणारा कुक प्रतापसिंह महादेवसिंह बैस याचा मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले। त्यानंतर रामटेक पोलिसांनी तहसीलदाराच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून शेतातून मृतदेह उकळून काढला। पुढील तपासात ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे वय 23 वर्षे याने खून केल्याची कबुली दिली। मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रताप बैस हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करायचा। 26 जुलै 2025 रोजी रात्री ढाब्याच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीचा फास तयार केल्याचे पाहून पियुष ठाकरेने त्याला विचारणा केली। त्यावेळी झालेल्या वादातून संतापाच्या भरात पियुषने दोरीचा फास गळ्यात टाकून प्रताप बैस याला ठार मारले। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर आरोपींच्या मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला। या प्रकरणी पियुष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज बर्टी आणि धीरज वानखेडे या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 238 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपनीय सूत्रांमुळे 8 महिन्यापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे। महाराष्ट्र 224 करिता अजय मेहरकुळे, रामटेक।